परिच्छेद सलग पंचवार्षिक योजनांमध्ये भारताची वाढीची रणनीती विकसित झाली आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची वाढती ताकद, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत घडणारा रचनात्मक बदल आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी यांचे प्रतिबिंब त्यात उमटले. नियोजनाच्या सुरुवातीच्या काळात सरकारला खाजगी गुंतवणुकीवर कडक नियंत्रण ठेवून विकासाचे प्रमुख अभिनेते म्हणून पाहिले गेले आणि सर्व महत्त्वाच्या उद्योगांमध्ये सार्वजनिक क्षेत्राची प्रभावी भूमिका निश्चित केली. व्यापार धोरण हे अंतर्मुख होते आणि त्यात आयात प्रतिस्थापनाच्या माध्यमातून औद्योगिक विकासावर भर होता. 1970च्या दशकाच्या शेवटी आणि 1980च्या दशकाच्या शेवटी या धोरणाची मर्यादा स्पष्ट झाली. हे लक्षात आले की या धोरणामुळे कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता कमी झाली आहे आणि आर्थिक वाढ लक्ष्यापेक्षा कमी आहे. आपल्या विकास धोरणातील उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करून 1980च्या उत्तरार्धात यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी काही प्रयत्न केले गेले. 1991 मध्ये अर्थव्यवस्थेचे नियमन आणि नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने आर्थिक सुधारणांचे विस्तृत कार्यक्रम सुरू करण्यात आले. धोरणाच्या दिशेने बदल होण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेने चांगला प्रतिसाद दिला आहे. सुधारानंतरच्या काळात GDPची वाढ 1980च्या दशकात सरासरी 5.7% वाढून 8व्या आणि 9व्या योजना कालावधीत साधारणतः 6.1% वाढली आहे आणि यामुळे भारत जगातील 10 वेगवान विकसनशील देशांपैकी एक बनला आहे. परिच्छेद भारतातील आर्थिक नियोजनाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे शेती, उद्योग, वीज, वाहतूक आणि दळणवळण आणि अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांच्या विकासाद्वारे वेगवान आर्थिक वाढ होणे. वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ ही आर्थिक वाढीचा मूलभूत उपाय मानली जाते. स्थिर किमतींसह अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग वाढविणे हे दारिद्र्य कमी करणे, रोजगार निर्मिती इत्यादी अनेक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे. वेगवान वाढीचे दारिद्र्य कमी करण्याचे तीव्र परिणाम आहेत. वेगवान वाढीमुळे रोजगार वाढविण्यात आणि त्याद्वारे उत्पन्नाचा प्रसार आणि दारिद्र्य निर्मूलनास मदत होईल. तथापि वाढ, रोजगार आणि दारिद्र्य कपात यांच्यातील जोड वाढीच्या क्षेत्रीय नमुन्यावर अवलंबून आहे आणि लोकसंख्येतील गरीब घटक आणि देशातील मागास प्रदेश या वाढीच्या प्रक्रियेत समाकलित झाले आहेत. वाढीचे उद्दिष्ट देखील अनेक सहाय्यक उद्दिष्टांची पूर्तता करते, ज्यांना पंचवार्षिक योजनेतील उद्दिष्टे म्हणून स्पष्टपणे ओळखली गेली आहेत. कृषी विकास, औद्योगिकीकरण, उत्पादकता वाढ आणि पायाभूत विकास ही अशा उपकेंद्रातील उद्दिष्टांची उदाहरणे आहेत. आर्थिक विकासाच्या उद्दिष्टाने अशी मागणी केली आहे की यापैकी बहुतेक उपकेंद्राची उद्दिष्टे संपूर्ण आर्थिक वाढीस गती देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पूर्ण केल्या पाहिजेत. तथापि हे ओळखणे आवश्यक आहे की
अर्थव्यवस्थेचा विकास दर कदाचित विकासाची रणनीती आणि समष्टी आर्थिक व्यवस्थापनाच्या यशाची पदवी सर्वात महत्त्वाचा सारांश उपाय आहे. आर्थिक वाढ ही असंख्य घटकांचा परस्परांशी संवाद साधण्याचा परिणाम आहे. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत जी संसाधनाच्या अभावामुळे विचलित झाली आहे, भांडवलाची साठवण किंवा गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेची उत्पादक क्षमता वाढविण्याबरोबरच उत्पादनातील इतर घटकांची उत्पादकता सुधारण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अशा प्रकारे भारतीय पंचवार्षिक योजनांमध्ये गुंतवणुकीवर तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संसाधनाच्या वाटपावर भर देण्यात आला आहे. परिच्छेद भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती विविध योजनांमधील उद्दिष्टांच्या तुलनेत तक्त्यात दिली आहे. तिसरी आणि चौथी योजना वगळता अर्थव्यवस्थेने 9 पैकी 5 योजनांमध्ये लक्ष्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि दुसऱ्या योजनेतही ही दरी फार मोठी नव्हती. हे सारणीवरून स्पष्टपणे दिसून येते. तिसऱ्या आणि चौथ्या योजनेदरम्यान कमतरता मोठ्या प्रमाणावर बाह्य धक्क्यांमुळे उद्भवू शकली, ज्याचा अंदाज येऊ शकत नव्हता. तिसऱ्या योजनेत 1965 आणि 1966चा दुष्काळ आणि 1965च्या भारत-पाकिस्तान युद्धाचा सामना केला आणि चौथी योजना सलग 3 वर्षे दुष्काळ आणि 1973चा पहिला तेल भाव धक्का अनुभवला. चौथ्या योजनेपासून अर्थव्यवस्थेचा विकास दर 9व्या योजनेपर्यंत स्थिर होता. 7व्या योजनेत विकास दर 6.2% आणि 8व्या योजनेत 6.8% वाढला आहे. तथापि 9व्या योजनेत विकास दर 5.35% खाली आला आहे. 1991 पासून सुरू झालेल्या धोरणात बदल घडवून आणण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आर्थिक विकासात मानवी भांडवल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ॲडम स्मिथ आणि मार्शल या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा उत्पादनामध्ये मानवी भांडवलाचे महत्त्व विशद केले आहे. ॲडम स्मिथ यांनी देशाच्या स्थिर भांडवल साठ्यामध्ये रहिवाशांनी प्राप्त केलेल्या आणि उपयोगी क्षमतांना समाविष्ट केले. तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य यांच्याशिवाय भौतिक भांडवलाचा उत्पादक म्हणून वापर होऊ शकत नाही. मार्शल यांनी शिक्षणाला राष्ट्रीय गुंतवणूक मानले. मार्शल यांच्या मते मानवी भांडवलात गुंतवणूक ही सर्व भांडवलातील गुंतवणुकीपेक्षा जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते मानवी भांडवलातील कमी गुंतवणुकीमुळे अविकसित देशाचा वाढीचा वृद्धीचा दर कमी आहे. जोपर्यंत या देशामध्ये ज्ञान, शिक्षण, तांत्रिक सुधारणा, कौशल्य यांचा प्रसार होत नाही, तोपर्यंत भौतिक भांडवलाची उत्पादकतासुद्धा वाढणार नाही. विकासासाठी नैसर्गिक साधने आणि भौतिक भांडवल आवश्यक असते, पण हे दोन्ही घटक फायदेशीर वापरण्याचे कार्य श्रमिकाकडूनच केले जाते. म्हणून मानवी भांडवल महत्त्वाचे ठरते. नैसर्गिक साधन आणि भौतिक भांडवल कसे वापरायचे आणि किती प्रमाणात वापरायचे आणि आर्थिक विकास
कसा करायचा हे श्रम बळाच्या म्हणजे श्रमिकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. यालाच मानवी भांडवल असे म्हणतात. स्टॉप.